आज आपण एका अशा ठिकाणी आलो आहोत जिथे एका बाजूला सह्याद्रीच्या डोंगर रांगा, दुसऱ्या बाजूला पसरलेलं पवना जलाशय आणि या सगळ्याच्या अगदी मध्यभागी एक उंच सुळक्यासारखा डोंगर, ज्यावर चढताना प्रत्येक पाऊल तुम्हाला इतिहासाच्या जवळ घेऊन जातं आणि माथ्यावर पोहोचल्यानंतर तुम्हाला कदाचित एकच प्रश्न पडेल, इतक्या दिवसांपासून आपण इथे का आलो नव्हतो? तर हॅलो मंडळी, नमस्कार. जवळपास एकदम का सिरीज मधला आजचा आपला प्रवास आहे तुंग किल्ल्याचा. आजच्या व्हिडिओमध्ये तिथे कसं पोहोचायचं, ट्रेक इझी आहे की डिफिकल्ट आहे, गडावर पोहोचायला किती वेळ लागतो, नेमकं इथे काय काय बघायचं, तुंगगडाचा इतिहास, हे सगळं कव्हर करणार आहे. आणि शेवटी प्रो टिप्स पण आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुंग किल्ला पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याच्या परिसरात पवना धरणाच्या जवळ असलेला एक छोटासा पण अत्यंत देखणा डोंगरी किल्ला आहे. लोक याला तुंग किल्ला किंवा कठीणगड या नावानेही ओळखतात. आता याचं नाव जरी कठीणगड असलं तरी हा ट्रेक किती कठीण आहे हे तर आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी इथे कसं पोहोचायचं? जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर पुणे, विरंगुट, पौड, पवना परिसर असा मार्ग घेत तुम्ही तुंगवाडी गावाच्या दिशेने येऊ शकता. आणि जर तुम्ही मुंबईहून येत असाल तर लोणावळा किंवा कामशेतच्या दिशेने पुढे येऊन पवना परिसर गाठता येतो. तुंगवाडीच्या दिशेने जाताना दूरवर तुम्हाला एक डोंगर दिसायला सुरुवात होते आणि जसे जसे तुम्ही जवळ जाता तसा तसा हा डोंगर अधिकच उंच वाटायला लागतो. तुंग किल्ल्याची एक खासियत म्हणजे तो आजूबाजूच्या परिसरापेक्षा खूपच उंच आणि निमुळता दिसतो आणि त्यामुळे दुरूनच त्याची ओळख पटते, म्हणजे हो, हाच तो तुंग. इथे पार्किंगची पण छान सुविधा आहे. तर आता गाडी पार्क करा, बूट घट्ट बांधा, सोबत पाण्याची बाटली घ्या आणि चला ट्रेकला सुरुवात करूया. सुरुवातीलाच पायथ्याशीच तुम्हाला हनुमान मंदिर दिसेल. तिथे दर्शन घेऊन पुढे गेलात की तुम्हाला एका दगडावर तुंग किल्ल्याची माहिती दिसेल. शेजारीच किल्ल्याचा नकाशा आहे, त्याचा फोटो काढून घ्या. समोरच तुम्हाला वीरगळ दिसेल. पण आता हे वीरगळ म्हणजे काय? तर एखाद्या शूरवीरास कोणत्याही कारणास्तव वीरगती प्राप्त झाल्यास त्याच्या स्मरणार्थ उभ्या केलेल्या दगडी शिल्पास वीरगळ म्हणतात. आता सुरू होतोय ऍक्च्युअल ट्रेक. चला वर जाऊया. सुरुवातीलाच तुम्हाला या सुस्थितीत असलेल्या दगडी पायऱ्या दिसतात. शिवबा दुर्ग संवर्धन परिवार आणि सह्याद्री प्रतिष्ठान मावळ यांनी भारीच काम केले इथे. पावसाळ्यात तर ट्रेक करताना भारीच वाटतं. चढताना गडाचा आणि आजूबाजूचा व्ह्यू म्हणजे आहा. लगेच वर तुम्हाला चपेटदान मारुतीचं मंदिर दिसेल. या मूर्तीच्या शेजारी कातळात कोरलेली ही जुनी मारुतीची मूर्ती पण तुम्हाला दिसेल. तुंग किल्ल्याचा ट्रेक टेक्निकली खूप मोठा नाही, पण एक गोष्ट लक्षात घ्या, किल्ला छोटा असला तरी चढाई काही ठिकाणी चांगलीच स्टीप आहे. इथे तुम्हाला दोन प्रकारच्या पायऱ्या दिसतील, एक किल्ले संवर्धन करताना बांधलेल्या आणि दुसऱ्या ओरिजिनल कातळात कोरलेल्या. इथे फार सांभाळून चढावं लागतं. थोडं पुढे गेलात की वाट अजून छोटी होते आणि शेजारीच रेलिंग केलेलं दिसतं. रस्त्यात तुम्हाला छोटे धबधबे पण बघायला मिळतील. समोर गेल्यावर तुम्हाला मेट दिसेल. हे मेट म्हणजे पहारेकरांच्या विश्रांतीची जागा. तिथून पुढचा रस्ता अरुंद आणि रेलिंग पण नाही, त्यामुळे सांभाळून चालावं लागतं. इथून दिसणारा व्ह्यू बघा, गड, धुकं, पवना जलाशय, भारीच व्ह्यू आहे. आता ट्रेक हळूहळू स्टीप होत जातं. सुरुवातीला वाटतं अरे हे तर इझी आहे, पण जसं जसं आपण वर चढतो तसा त्याचा श्वास थोडा वाढतो आणि मग जाणवतं तुंगला कठीणगड का म्हणतात. इथून समोर आल्यावर आपल्याला दिसतं किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार. इंग्रजांनी त्यांच्या काळात या गडाचं फार नुकसान केलं, पण या दरवाजाकडेच बघून जाणवतंय तेव्हाचं वैभव कसं होतं ते. याचं दार पण काय विशेष आहे बघा. आता या प्रवेशद्वारातून आत आल्यावर तुम्हाला दोन वाटा दिसतात. एक वाट बालेकिल्ल्याकडे जाते आणि दुसरी बुरुजाकडे. आपण आधी बुरुजाकडे जाऊन येऊ. या बुरुजाकडे जाण्याची वाट अतिशय अरुंद. एका बाजूला किल्ला आणि दुसऱ्या बाजूला डायरेक्ट दरीच आहे. इथे पकडायला दोर असल्यामुळे जरा सोपं होतं. आम्ही गेलो तेव्हा फार धुकं होतं. आपल्याला या बुरुजाकडे जायचं. वाटेत तुम्हाला वाड्याचे अवशेष दिसतील. शेजारीत शौचालय पण आहे. याला आपण गडाचा पहिला बुरुज म्हणूया.
इथून गड पण लई भारी दिसतो. पण आमच्या वेळेस हे धुकं खूप होतं. आता जाऊया बाले किल्ल्यावर. इथे पण सांभाळूनच चढावं लागतं. वर आल्यावर तुम्हाला दिसेल हे महाद्वार. हे गोमुख पद्धतीने बांधलेलं आहे. म्हणजे वर आल्याशिवाय नेमकं द्वार इथे आहे आणि असेल तर कुठे आहे हे कळत नाही. इथे हनुमानाचं छोटं शिल्प तुम्हाला दिसेल. म्हणूनच याला हनुमान द्वार देखील म्हणतात. इथून आत आल्यावर तुम्हाला 2 देवळ्या दिसतील. इथेच पहारेकरी वर येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी आणि इन्स्पेक्शन करत असत. आता आपण आलो आहोत बाले किल्ल्यावर. वर जाण्याआधी आपण हा दुसरा बुरुज बघूया. इथून तुम्हाला खालचं बुरुज, धुकं आणि पवन मावळाचं भारी व्ह्यू दिसेल. इथून वर माचीवर जायला निघालो तर वाटेत अजून काही वाड्यांचे अवशेष आपल्याला दिसतात. समोरच गणपती मंदिर तुम्हाला दिसेल. विशेष म्हणजे हा उजव्या सोंडीचा गणपती आहे. याचं दर्शन घेऊन शेजारी बघितलं तर तुम्हाला मोठं टाकं दिसेल. या टाक्यामध्ये उतरायला पायऱ्या पण केल्या आहेत. त्या काळी हा महत्वाचा पाण्याचा साठा होता. या मंदिराच्या समोरच आपल्याला केळीच्या पानांमध्ये हरवलेलं कचेरीचं जोतं दिसेल. आता या मंदिराच्या शेजारून वर जायला सुरुवात करूया. चढता चढता तुम्हाला मी या गडाचा इतिहास सांगतो. या किल्ल्याने सह्याद्रीच्या राजकारणाचा एक मोठा काळ पाहिला आहे. तुंग किल्ल्याची निर्मिती नेमकी कोणत्या काळात झाली याबाबत वेगवेगळे संदर्भ आढळतात. मात्र हा किल्ला प्रामुख्याने मराठा साम्राज्याच्या काळात एक महत्त्वाचा स्ट्रॅटेजिक पॉईंट म्हणून वापरला गेला. तुंगचा आकार आणि लोकेशन पाहिल्यावर एक गोष्ट लगेच लक्षात येते. हा किल्ला काही मोठ्या सैन्याला सामावून घेण्यासाठी नव्हता, तर आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी त्याचे स्ट्रॅटेजिक महत्त्व होते. तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर आणि आसपासचे इतर किल्ले हे सर्व मिळून सह्याद्रीतील एक मोठं डिफेन्सिव्ह नेटवर्क तयार करत होते. आणि म्हणूनच आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते फक्त एक सुंदर व्ह्यू पॉईंट नाही, हे ठिकाण एका मोठ्या ऐतिहासिक व्यवस्थेचा एक भाग आहे. आता आपण पोहोचलो आहोत तिसऱ्या बुरुजावर. इथून खालचे 2 बुरुज स्पष्ट दिसतात. शिवाय खालचं पार्किंग बघितलं तर खूपच वर आलोय असंही जाणवतं. चला आता वर शिखरावर जाऊया. जायच्या वाटेत तुम्हाला स्तंभी टाकं दिसेल. हे बघून आम्ही पुढे निघालो. वर जायची वाट पण बरीच स्टीप आहे. तरीही नियमित चालण्याची सवय असलेल्या व्यक्तीसाठी हा ट्रेक मॅनेजेबल आहे. आणि बिगिनर असाल तरी घाई न करता हळूहळू चढलात तर हा ट्रेक तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता. शिखरावर आल्यावर समोरच तुम्हाला पोडी म्हणजे पाण्याचं टाकं दिसेल. टाक्याचा कातळा आता फुटला असल्याने यात विशेष पाणी टिकत नाही. असो, शेजारीच तुम्हाला तुंगाई देवीचं मंदिर दिसेल. याच देवीच्या मंदिरावरून या गडाचं नाव तुंग असं पडलं आहे. समोरच झेंडा दिसेल. या शिखरावर पोहोचल्यावर आजूबाजूला बघितलं तर एकच नंबर वाटतं. एका बाजूला पवना जलाशय, दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि आजूबाजूला ढगांनी वेढलेले डोंगर. विशेषतः पावसाळ्यात तुंगाचा परिसर अक्षरशः हिरवा शालू पांघरतो. इथले सगळे बुरुज पायऱ्यांसारखे एका खाली एक दिसायला लागतात. आणि इथे आल्यावर तुम्हाला एक गोष्ट जाणवते. आपण शहरात कितीही मोठ्या बिल्डिंगमध्ये राहत असलो, कितीही सुंदर इंटेरियर केलं तर निसर्गासमोर उभं राहिल्यावर मिळणारी ही फिलिंग वेगळीच असते. कदाचित म्हणूनच सह्याद्रीकडे आपण पुन्हा पुन्हा येतो. हे व्ह्यूज एन्जॉय करून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. तुंगवाडी गावापासून किल्ल्याच्या माथेपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 45 मिनिटं ते 1 तास लागू शकतो. तुमच्या स्पीड आणि क्राऊडनुसार वेळ बदलू शकतो. सगळे व्ह्यू पॉईंट शांतपणे एक्सप्लोर करायचे असतील म्हणजे ट्रॅव्हल प्लस ट्रेक प्लस एक्सप्लोरेशन प्लस फोटोग्राफी सगळं मिळून तर किमान 2 ते 3 तास हातात ठेवा. आता काही प्रो टिप्स. यात पहिली, वीकेंडला जाणार असाल तर लवकर पोहोचा. म्हणजे हवामान छान, गर्दी कमी आणि फोटोग्राफीसाठी उत्तम वेळ. दुसरी, ग्रिप छान असलेले शूज वापरा, विशेषतः मान्सूनमध्ये. तिसरी, किल्ल्यावर चढताना पुरेसं पाणी सोबत ठेवा. चौथी, पावसाळ्यात वेदर फोरकास्ट किंवा लोकल कंडिशन्स तपासा. जोरदार पाऊस किंवा वारा असेल तर ट्रेक पोस्टपोन करणं चांगलं. पाचवी, किल्ल्याच्या भिंतीवर लिहू नका, कचरा करू नका, धोकादायक कड्यांवर सेल्फीसाठी आपला जीव धोक्यात टाकू नका. कारण इंस्टाग्रामवर फोटो परत पोस्ट करता येतो पण जीवनाचा सेकंड टेक नसतो. तर मित्रांनो, तुंग किल्ला तुमच्या वीकेंडच्या लिस्टमध्ये नक्की असायला हवा.
कारण इथे तुम्हाला मिळतो छोटासा ट्रेक, थोडा इतिहास, मोठा निसर्ग आणि सह्याद्रीच्या कुशीतला एक असा अनुभव जो परतताना तुमच्यासोबत घरी येतो. तर मित्रांनो, तुम्ही तुंगला गेला आहात का? आणि तुंग किती कोणता जास्त सुंदर आहे हे मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि अशाच स्टोरी टेलिंग ट्रॅव्हल व्हिडिओसाठी कार्तिक नूला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन कहाणीसोबत. तोपर्यंत बाय.